सोलापूर शहरातील P2 मिळकती 873 आहेत. जवळपास 9,000 कुटुंब यामध्ये बाधित असून याची लोकसंख्या जवळपास 40 ते 50,000च्या आसपास आहे. आमदार देवेंद्र कोटे यांनी वारंवार पाठपुरावा करून हा सोलापूर शहरातील सर्वात महत्त्वाचा विषय हा ताणून धरला आणि विधानसभेतून हा विषय सोडवला. याचाच प्रत्यय म्हणून आज DPTCच्या बैठकीमध्ये आमदार देवेंद्र कोटे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सर्व आमदारांनी अभिनंदन देखील केलं. मात्र हा प्रश्न सुटणार का? का पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात या B2 मिळकतदारांना 813 जणांना पुन्हा खेटे मारावे लागतात? याबाबत पालकमंत्र्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्वांच्या उपस्थितीत सूचना केल्या की आषाढी वारीचं जिल्हा प्रशासनासमोर मोठं काम आहे. त्याच पद्धतीनं मतदार विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम हे देखील खूप मोठं काम प्रशासनासमोर आहे. हे दोन्ही कामं संपल्यानंतर सोलापूर शहरातील 813 B2 मिळकतदार आहेत त्यांची शिबिरं घेऊन हे लवकरात लवकर फ्रीहोल्ड मिळकती कराव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच आमदार देवेंद्र कोटे यांनी देखील याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली होती आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यामुळं येत्या महिना ते दीड महिन्यात B2 मिळकतदारांचा प्रश्न मोठा सुटणार आहे. कोट्यावधी रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत. त्यामुळं ज्यांच्या खाजगी मिळकतीवर B2 हा शेरा लागलेला आहे त्यांना आता 1989चा जो रेडी रेकनर दर होता त्याच्या 2.5% फी भरून, ते अत्यल्प असणार आहे, ती फी भरून त्यांच्या मालमत्ता फ्रीहोल्ड करता येणार आहेत. म्हणजेच त्यांच्या मालमत्तावरती त्यांना कर्ज काढता येईल, त्या हस्तांतरण करता येतील, त्या विक्री करता येतील. सोलापूर शहरातील खूप मोठी अशी डेव्हलपमेंट थांबली होती. आता या 813 मिळकती फ्रीहोल्ड झाल्यानंतर सोलापूर शहरात खूप मोठ्या प्रमाणावर बांधकामं होतील. विशेष म्हणजे सोलापूरची जुनी मिल, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल, सोलापूरची NG मिल या ठिकाणच्या चाळी या लवकरच टोलेजंग इमारतीमध्ये रूपांतरित होतील. या ठिकाणी भले मोठे मॉल होतील, अनेकांची चांगले बंगले होतील किंवा अपार्टमेंट होतील अशी आशा करायला काय हरकत नाही. मात्र 813 मिळकती लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि आमदार देवेंद्र कोटे यांनी पाठपुरावा केला तर ते फ्री होल्ड होतील आणि देवेंद्र कोटे हे पाठपुरावा करतील अशी आशा करायला काय हरकत नाही. खास करून मला मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय बावनकुळे साहेब यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे आणि खास करून देवेंद्र कोटेजींच्या पाठपुराव्याचे मनापासून या ठिकाणी कौतुक मला करायचे की सोलापूर शहराचा जो B2चा विषय होता, गेल्या पिढ्यानपिढ्याचा प्रश्न आहे. 100 वर्षाच्या अगोदरचा आहे का त्यानंतरचा आहे, तर मला वाटते खूप दिवसापासूनचा विषय आहे. त्या विषयाला खऱ्या अर्थानं या शहराचं मुख्यमंत्री या शहराचे झाल्यावर सुद्धा त्या प्रश्नाला न्याय मिळाला नव्हता. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय बावनकुळे साहेबांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की या 9,000 कुटुंबाचा जो प्रश्न आहे, म्हणजे जागेचा व्यवहार झालेला असतानासुद्धा त्यांना ज्या प्रचंड मोठ्या अडचणी मालकीत्वाच्या होत्या त्या सगळ्या अडचणी संपलेल्या आहेत. आणि 1987चा जो रेडी रेकनर होता, बरोबर ना, 1989 जो पहिला रेडी रेकनर होता त्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, म्हणजे साधारण नॉमिनल 500, 1000, कुठं 700, 200 अशा पद्धतीचा आकारणी त्याला होईल. तेवढ्या रकमेमध्ये आता स्वामित्वाचा दाखला, मालकीत्वाचा दाखला आता यांना मिळेल. ते कर्ज घेणं, बाकी नवीन बांधकाम करणं, बाकी सगळ्या विषय, म्हणजे जवळजवळ 9,000 कुटुंबांना आजपर्यंत मी या घराचा मालक आहे का नाही याबद्दल, या जमिनीचा मालक आहे का नाही याबद्दल असणारा जी शंका होती ती आता संपली आणि त्यांना मालकीत्व मिळेल. त्यासाठी कलेक्टर महोदयांना आणि आयुक्तांना माझ्या सूचना आहेत की आपण थोडंसं वारीतनं फ्री झाल्यानंतर, SIRमधनं फ्री झाल्यानंतर आपण त्याचे कॅम्प लावून हे काम पूर्णत्वाला नेण्याची आवश्यकता आहे. सोलापूर शहरामध्ये कॅम्प लावून या 9,000 कुटुंबाचा विषय आपण कायमचा मार्गी लावणार आहोत. तेव्हा अनेकांना चिंता होती की निवडणूक झाल्यानंतर आम्हाला आश्वासनांचा विसर पडला का, अशा पद्धतीचा होता. कारण पण आम्ही भारतीय जनता पक्षाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते आहोत. जो शब्द या शहराला आम्ही दिलेला आहे तो प्रत्येक शब्द शहराचा आम्ही पूर्ण करू, त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. जिथे संपदेला असे थोर मान
छान सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.